नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये। तर आता मस्त उन्हाळी वाळवणाला सुरुवात झालेली आहे। आपला श्री गणेशा झाला आहे मठमुगाच्या वड्यांपासून। तर आज मी उन्हाळी वाळवणची रेसिपी जी आहे ती बनवते आहे उपवासाची। तर हा आहे भगरचा चिवडा। तर आता इथं हा भगरीचा चिवडा कशा पद्धतीने बनवला आहे, त्यासाठी काय सामान लागलं, कसा बनवला, याचा व्हिडिओ आपण आता पुढे बघणार आहोत। तर चला तर मग पटकन सुरुवात करूया। भगरचे वडे बनवण्यासाठी आपल्याला अगोदर भगर आणायची। तर इथं मी अर्धा किलो भगर ही वापरली आहे आणि अर्धा किलो भगर आणल्यानंतर तिला छान अशी धुवून घेतली। धुतल्यानंतर ज्या दिवशी आपल्याला वडे बनवायचे त्याच्या पहिल्या दिवशी आदल्या दिवशी रात्री आपल्याला ही भगर भिजत ठेवायची आहे। भिजत ठेवायची रात्रभर। त्यानंतर सकाळी परत त्या भगरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचे आणि 2 ते 3 पाण्यांनी आपल्याला भगर ही छान अशी धुवून घ्यायची, जेणेकरून त्याच्यातला काळपटपणा निघून जाणार, खडे वगैरे असतील ते देखील निघून जाणार, पांढरे शुभ्र राहणार। तर इथं अर्धा किलो भगरला मी अर्धा किलो बटाटे हे वापरलेले आहेत। बटाटे मी उकळून घेतले आहे। उकळून झाल्यानंतर त्यांना थंड होऊ द्यायचे आहेत। हे सकाळी उकळायचे आहेत बटाटे, त्यानंतर त्यांचे साल आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत। तर आता भगर ही धुवून आता प्रमाण कसं घ्यायचं, तर धुतलेली जी भगर आहे ती वाटीभर ही इथं मी मोजून घेतली। तर ही वाटीभर भगर जर मी घेतलेली आहे तर पाणी आपल्याला टाकायचं आहे, त्याच्या चौपट आपल्याला पाणी हे टाकायचं आहे। म्हणजे जर 1 वाटी भगर असेल धुतलेली तर तिची 4 वाट्या पाणी आपल्याला टाकायचं आणि ते गॅसवर आपल्याला गरम करत हे ठेवायचं आहे। त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे। एक गोष्ट लक्षात ठेवायची, वाळवणाच्या पदार्थांमध्ये मीठ हे कमीच टाकायचे, कारण सुकल्यानंतर ते अजून जास्त खारट होतात। तर आता मीठ टाकून ते पाणी उकळू द्यायचं आहे आणि बटाटे हे आपल्याला किसणीने किसून घ्यायचे आहेत। हे तुम्ही बारीक असे ठेचू देखील शकतात, पण त्यापेक्षाही जर अजून आपल्याला ते बटाटे बारीक करायचे तर किसणीने किसूनच घ्यावे लागतील। तर सगळे बटाटे मी किसणीने हे किसून घेतलेले आहेत। प्रमाण तुम्हाला समजलं। मी इथं भगर जी घेतली होती 1 वाटी, तर त्याच्या 4 पट पाणी हे आपण इथं टाकलेलं आहे। आता इथं माझे सगळे जे बटाटे होते ते किसून तयार झालेले आहेत। बटाट्याचा किस हा मी बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला भगर ही शिजून घ्यायची आहे। बघा, पाण्याला देखील छान अशी उकळी आली आहे। थंड पाण्यात भगर नाही टाकायची आहे, पाण्याला छान उकळी येऊ द्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जी धुवून ठेवलेली भगर होती ती भगर आपल्याला याच्यात ही टाकून घ्यायची आहे आणि आपल्याला ही भगर शिजवायची। याच्यामध्ये बटाटा टाकायची घाई नाही करायची, भगर आपल्याला छान अशी शिजवायची। आता भगर शिजत असताना चमचा आपल्याला सारखा हा ढवळत राहू द्यायचा आहे, नाहीतर खाली ही भगर लटकून जाणार, चिटकून जाणार आणि मग तिचा जळका हा वास येणार। छान अशी बोटचेपी आपली भगरी शिजून झालेली आहे आणि त्यानंतर मग आता आपण याच्यामध्ये हे बटाट्याचं मिश्रण हे टाकून घेतो आहे। तर बटाट्याचं मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं ढवळत राहायचं आहे आणि हलवत राहून आपल्याला हे बटाट्याच्या ज्या गठोड्या आहेत त्या मिक्स करायच्या, त्याच्यामध्ये मोडून घ्यायच्यात भगरमध्ये। म्हणजे आपले दोघं कामं होत आहेत। इथं भगर देखील थोडी अजून शिजायची बाकी आहे, 80% शिजलेली आहे, 20% बाकी आहे। तर ती भगर देखील शिजून जाणार, चमचा देखील हलवत राहणार, त्यामुळे भगर खाली लागणार नाही आणि बटाटा देखील त्याच्यामध्ये छान असा मिक्स होऊन जाणार। म्हणजे जेव्हा आपण त्याचे वडे बनवणार तर तो मध्ये अटकणार नाही। तर छान असं आपल्याला हे मिश्रण हे करून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे। जर तुम्हाला वाटतंय की हे मिश्रण खूप असं घट्ट झालं आहे तर तुम्ही गरम पाणी त्याच्यामध्ये वरून अजून ॲड करू शकतात, पण मला काही गरज नव्हती। मी जेवढं प्रमाण दाखवलं तेवढ्यात माझी भगरी शिजली आहे। याच्यामध्ये मी मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही लाल तिखटही टाकू शकता, पण मला इथं मिरचीची पेस्ट ही टाकायची होती म्हणून मी मिरचीची पेस्ट टाकून घेतली। ही शेवटी टाकायची, पहिलेच आपल्याला ह्या गोष्टी नाही टाकायच्या आहेत। पूर्णतः भगर आणि बटाटे मिक्स झाल्यानंतर मी ही मिरचीची पेस्ट टाकली। त्यानंतर मग आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये। मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे, मी चुकीचं सांगितलं तुम्हाला, मीठ आपण अगोदर टाकलं आहे। तर आता पायपिंग बॅगमध्ये मी हे मिश्रण आहे थंड झाल्यानंतर हे याच्यात भरलं आहे। खूप जास्त थंड नाही होऊ दिलं आहे, थोडंसंच त्याला थंड होऊ दिलं आहे। तर पायपिंग बॅगमध्ये भरलं आहे। तुमच्याकडे
नसेल तर मिठाच्या पिशवीला हे पण तुम्ही कट करून असं हे वडे याचे बनवू शकता। तर हे बघा असे छोटे छोटे हे वडे याचे बनवायचे आहेत, म्हणजे लवकर सुकतील पण। मी हे फॅनच्या हवेखाली सुकवले होते पहिल्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी मी टेरेसवर हे 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत हे सुकवून घेतले होते। तर हे असे छान असे वडे याचे पडले होते, मस्त दिसत होते। तर असे छोटे छोटे टाकले तर याचा चिवडा देखील छान हा होऊ शकतो। तर ह्या पद्धतीने मी सगळे हे वडे टाकून घेत आहे। तर आता मी दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवते। तुम्हाला वडे टाकायला देखील असं खूप वेळ लागत असेल तर सरळ अशा लांब लांब अशा रेषा तुम्ही पाडून घेऊ शकतात। त्या देखील सोपे आहे आणि लवकर हे बनतं। अशा लांब लांब रेषा त्याच पायपिंग बॅगने आपल्याला ह्या अशा रेषा ओढून घ्यायच्या आहेत। तर ही दुसरी पद्धत आहे, असं देखील तुम्ही हा चिवडा बनवू शकतात। आता तिसरी पद्धत इथं मी तुम्हाला सांगते। त्याच पायपिंग बॅगने तुम्ही याची चकली देखील करू शकतात। मी इथं 2-4 चकल्या ह्या करून बघितल्या, तर बघा किती छान अशी मस्त चकली ही तयार होते आहे। तर बघा एका पदार्थापासून म्हणजे एका बॅटरपासून तुम्ही वडे बनवले, लांब स्टिक बनवल्या, त्यानंतर त्याची चकली देखील तुम्ही बनवू शकतात। तुम्हाला याच्यातलं जे आवडेल तुम्ही ते बनवू शकतात। आता हे सगळं माझं बनवून झालेलं आहे आणि मग याला फॅनच्या हवेमध्ये मी 1 दिवस ठेवलं पूर्ण। दुसऱ्या दिवशी कागदावरनं काढून ताटामध्ये यांना मी मस्त कडकडीत ऊन दाखवलं। 2 दिवस यांना चांगलं ऊन दाखवायचे, छान असे सुकू द्यायचे। त्यानंतर आता मी यांना तुम्हाला तळून दाखवते की ते कसे झाले आहेत असं। तर तेल असं छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर आता मी याच्यामध्ये पहिले आपले जे भगरीचे वडे होते ते मी इथं टाकलेले आहेत आणि बघा किती छान असे फुलून आले आहेत आणि कलर पण बघा किती मस्त आलेला आहे त्याला। जास्त यांना असं कडक तेलात नाही तळायचं, म्हणजे मग ते काळे पडतील नाही तर। आता या स्टिक ज्या होत्या आपल्या त्या देखील मी इथं तळून दाखवते तुम्हाला। तर बघा किती छान अशा मस्त फुलल्या आहेत या स्टिक पण, मस्त कलर आलेला आहे। तर आता चला मी तुम्हाला भगरीचा चिवडा कसा बनवायचा ते दाखवते। हे आपले जे भगरचे वडे आहेत ते टाकायचे। नंतर मी इथं शेंगदाणे देखील तळून घेतले थोडे, चवीप्रमाणे मीठ आणि थोडी चटणी टाकायची आणि मस्त मिक्स करायचा हा चिवडा। तुम्ही उपवासाला हा चिवडा नक्की बनवून बघा, खूप छान आणि असा मस्त कुरकुरीत असा लागतो। तर आता इथं मी स्टिक पण तुम्हाला दाखवते। ह्या तळलेल्या स्टिक आहेत आणि ह्या आपल्याला सुकलेल्या स्टिक आहेत। तर बघा किती मोठ्या पण झाल्या आहेत, फुलल्या आहेत छान अशा आणि इझिली त्या तुटत आहेत। चिवडा पण लगेच तुटतो, म्हणजे ज्यांना दातही नसतील ते लोक देखील हे खाऊ शकतात। इझिली तोंडात टाकतात, विरघळतात, हे मस्त खूप छान असं लागतोय। तर चला आता तुम्ही पण हा भगरीचा चिवडा बनवून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा झाला आहे ते। तर चला भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय।